नमस्कार, मी उत्प्रेक्षा उपेंद्र भेंगळे, भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढवत आहे। ताई, आपल्या प्रभागातल्या समस्या कोणकोणत्या आहेत काय सांगाल? माझ्या प्रभागातील मुख्य समस्या पाणी, रस्ता, ड्रेनिंग, स्वच्छता ह्या समस्या आहेत। त्या समस्यांवरती काय निवारण करणार? नागरिकांची तक्रारी नोंदवून त्या विभागाची समन्वय साधून रस्ते दुरुस्ती, कचरा व्यवस्थापन आणि पाणी पुरवठा सुधारण्याची कामे तातडीने करणार। महिलांच्या सशक्तीकरणासाठी आपण काय करणार आहात? प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे वाढवणे, महिलांसाठी हेल्पलाईनची माहिती प्रसारित करणे आणि महिलांसाठी प्रशिक्षण व जागरूकता कार्यक्रम चालवणार। काही वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण काय उपाययोजना करणार आहात? दिवसभर उपक्रम असलेले वरिष्ठ नागरिक केंद्र, आरोग्य तपासणी शिबिर आणि विशेष सवलती सेवा मिळवून देण्याचे प्रयत्न करणार। तरुण बेरोजगार युवकांसाठी आपण काय करणार? कौशल्य प्रशिक्षण, क्रीडा सुविधा आणि रोजगार मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न करणार। ताई, यामध्ये सर्वात प्रथम आपली प्राथमिकता काय असणार? स्वच्छता, पाणी, रस्ते, महिला सुरक्षा, शिक्षण आणि आरोग्य या गोष्टीची माझी पहिली प्राथमिकता असेल। या निवडणुकी दरम्यान आपण नागरिकांशी संवाद कसा ठेवणार? नियमित भेटी, सोशल मीडिया, सार्वजनिक तक्रार निवारण शिबिर याद्वारे नागरिकांशी जोडले राहील। आपल्या कार्यकाळामध्ये नागरिकांसोबत आपण जनसंवाद कसा वाढवणार? माझा प्रभाग माझी जबाबदारी हा उपक्रम राबवून नागरिकांसोबत स्वच्छता, वृक्षारोपण आणि परिसर विकासाची कामे करणार। तर आपल्यासाठी एक प्रश्न आहे, फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ताई भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून वार्ड क्रमांक 3 मधून निवडणूक लढवत आहे, त्यासाठी तुम्ही सहमत आहात का? हो, 100% सहमत आहे। कारण की इथून मागे अनेक वर्षापासून मी आणि माझी पत्नी आम्ही जे इथं समाजकार्य करत आहोत, त्या समाजकार्याच्या जोरावर आम्हाला भारतीय जनता पार्टीने अधिकृत उमेदवारी दिलेली आहे। मी नक्कीच सहमत आहे। मी आणि माझी पत्नी आम्ही दोघ जण इथं समाजकार्य करत आहोत। विविध प्रकारचे आम्ही समाजकार्य केलेले आहेत, विविध जयंत्या, विविध सामाजिक उपक्रम आम्ही राबवलेले आहेत। त्याच्यामुळे आम्हाला भारतीय जनता पार्टीने अधिकृत उमेदवारी दिलेली आहे। आतापर्यंतच्या कार्यकाळामध्ये आपण नेहमी पाहत आलोय, महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रगती पातळीचे कार्य जे आहे ते करत असते। मात्र होणाऱ्या निवडणुकीमध्ये ताईंच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही साथ देणार आहात का? हो, 100%। महिला उमेदवार म्हणून मी तिचा सन्मान करणार आणि प्रत्येक गोष्टीला खांद्याला खांदा लावून तिच्या मी कार्यात सहभागी घेणार, हातभार लावून सहभाग करणार तिला। होणाऱ्या निवडणुकीमध्ये या प्रभागातली जनता आपला स्वीकार करेल असं तुम्हाला वाटतंय का? हो, 100%। कारण की या प्रभागात आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय, इथल्या समस्या आम्हाला माहिती आहेत, इथं काय नेमकं समस्येचं मूळ कारण काय हे आम्हाला माहिती आहे। तर ते मूळ कारण आम्ही इथं राहत असल्या कारणाने आम्हाला मूळ कारण माहिती आहे आणि ते मूळ कारण आम्ही दूर करू शकतो। समस्यांचं मूळ कारण आम्ही 100% दूर करू शकतो याची मला खात्री आहे। मला या निवडणुकी दरम्यान पक्षाकडून साथ किंवा पक्षाची यंत्रणा प्रचारादरम्यान तुम्हाला मिळाली आहेत का? नक्कीच। मी आमचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री शेखरजी वडणे साहेब यांच्या कानावर घातली, तर त्यामुळे जिल्हाध्यक्ष माननीय श्री शेखरजी वडणे साहेब यांनी स्वतःहून विशेष करून आज पदयात्रा काढली। त्या पदयात्रेमध्ये त्यांनी सहभाग दर्शवला, त्याबद्दल मी जिल्हाध्यक्षांचं विशेष असा आभार मानतो आणि मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी त्यांची वर्णी लावली। तरीही मी सर्व नागरिकांना विनंती करतो की उद्या होणाऱ्या या फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी सहभागी व्हावे। आपण या लोकशाहीच्या उत्सवामध्ये घरात न बसता उत्सवासाठी बाहेर पडावं आणि मतदान करावं। भारतीय जनता पार्टीच्या 23च्या 23 उमेदवारांना कमळ या चिन्हापुढे बटन दाबून भरघोस मताने विजयी करावं ही विनंती। धन्यवाद। प्रभाग क्रमांक 3 मध्ये सर्व बंधू भगिनींना विनंती करते की उद्याच्या 20 तारखेला आपले बहुमूल्य मत हे कमळ या चिन्हापुढील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा। एकदा आपली सेवा करण्याची संधी द्या। धन्यवाद।